नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. कॅल्क्युलसमध्ये जी एक कन्सेप्ट आहे कंटिन्युटी, कॅल्क्युलसमध्ये एक कन्सेप्ट आहे कंटिन्युटी. तर अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, कंटिन्युटी म्हणजे काय? तर कंटिन्युटी याचा अर्थ असा होतो की पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर यांना जोडणारा बिंदू म्हणजे प्रेझेंट. काय? पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर यांना जोडणारा बिंदू म्हणजे काय? प्रेझेंट टेन्स. तर हा जो थेरी आहे सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, ही कॅल्क्युलसचा बेसिक भाग आहे. आणि कॅल्क्युलस इज द नॉट अ टाईम ऑफ म्हणजे कॅल्क्युलस इज द टाईम ऑफ सायन्स. कॅल्क्युलस इज द टाईम ऑफ सायन्स. जी आईन्स्टाईनची जी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे, ही रिलेटिव्हिटी खूप जुन्या काळातच सुरू झालेली आहे. गौतम बुद्धांच्या काळापासून, आर्किमिडीजच्या काळापासून, युक्लिडच्या काळापासून, गॅलिलिओच्या काळापासून. पण खऱ्या अर्थाने तिला मॅथमॅटिकल फर्स्ट स्टेटमेंट जी दिलेली आहे ना, ती ॲझॅक न्यूटनने दिलेली आहे किंवा लायब्निजने दिलेली आहे. परंतु लायब्निजपेक्षा लायब्निज इज द सेकंड कमांडंट ऑफ द कॅल्क्युलस. ही इज नॉट अ फर्स्ट कमांडंट ऑफ द कॅल्क्युलस. फर्स्ट कमांडंट ऑफ द कॅल्क्युलस इज ॲझॅक न्यूटन. तर कॅल्क्युलस जे आहे ना, हे संपूर्ण टाईम सायन्स आहे अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन. तर याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद.